नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 8 वाजलेत। या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया। वाढीव वीज बिला संदर्भातलीच बातमी सुरुवातीला बघणार आहोत। राज्यामध्ये वाढीव वीज बिलावरून सध्या वातावरण तापायलाच लागलेलं आहे। सरकार आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत। विरोधक वाढीव वीज बिलावरून सरकारवर टीका करतायत, तर ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी मागील सरकारवरला त्यांच्या काळातील थकबाकी वाढल्याच्या कारणामुळे वीज बिल माफ करणं शक्य नसल्याचं म्हटलेलं आहे। मागील सरकारच्या काळातील वीज थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे रिकव्हरी होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि वीज थकबाकी मागील सरकारमध्ये का वाढली याची चौकशीही केली जाणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी सांगितलंय। म्हणजे आता आधीचं सरकार, आत्ताचं सरकार, मागची थकबाकी, आत्ताची वाढीव वीज बिलाच्या माफी संदर्भातली गोष्ट, अशा सगळ्या तुतुमेमेपर्यंत गोष्टी येऊन पोहोचलेल्या आहेत। दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी कोणते मुद्दे मांडले आणि त्याला विरोधकांनी कसं उत्तर दिलं त्यावर नजर टाकू। हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे। सरकार म्हणून त्यांनीही काम केलं, आज आमची सरकार आहे, काल त्यांची होती, उद्या कदाचित आणखी कोणाची येईल। परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही। कॅबिनेटने निर्णय केला, तिन्ही पक्षाचे नेते बाहेर आले आणि सांगितलं कॅबिनेटने निर्णय घेतला, जनतेला विजेच्या बिलात आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सवलत देणार। मारे फोटो काढून घेतले, हेडलाईन घेतली, चॅनलने चालवलं, सवलत मिळणार, सवलत मिळणार, सवलत मिळणार आणि आता पुन्हा पलटी मारली आणि सांगितलं आता अशी सवलत मिळणार नाही। आणि ते म्हणाले माझा अभ्यासच झाला नव्हता, 59,000 कोटीची थकबाकी मला माहिती नव्हतं आणि त्यामुळे मी ते बिना अभ्यासाचं बोललो। तुम्ही बिना अभ्यासाचे बोलले, कॅबिनेट बिना अभ्यासाची बोलली का? शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करणं म्हणजे पुन्हा मोघलशाही आहे, अशी टीका माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। तर नितीन राऊत यांनी केलेली घोषणा फोल असल्याचा आरोप केलाय। त्यांनी जी घोषणा केली ती कृषी संजीवनी योजना आहे। शेतकऱ्याकडे जे वीज बिल थकीत आहे त्या वीज बिलाला 50% शेतकऱ्यांनी भरार, 50% माफ करू। या घोषणेमध्ये घरगुती वीज बिलाचा काही संबंध नाही आहे। यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घरगुती वीज ग्राहकाबद्दल केल्या होत्या, कृषी संजीवनी बद्दल नाही। शेतकऱ्याचं विजेचं जे बिल आहे त्या विजेच्या बिलाबद्दल हे सांगतायत, ते तर वसूलच करता येत नाही। वसूल करणे म्हणजे शेतकऱ्याकडलं वीज बिल वसूल करणं म्हणजे पुन्हा मोगलशाही आहे, हे करता येत नाही। आणि आपली मागणी आहे, जनतेची मागणी आहे आणि त्यांनी जाहीर केलं होतं घरगुती वीज बिलाबद्दल आम्ही पॅकेज देऊ, कोरोनाच्या संक्रमणामधले वीज बिल माफ करू आणि 5 वर्षाकरता 100 युनिट माफ करू। त्या घोषणेचा या घोषणेची काही संबंध नाही आहे। वीज बिल थकीत रक्कम वसुली आणि मागच्या सरकारने केली असती तर आज ही वेळच आली नसती, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी केली आहे। तर तिकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचं प्राजक्त तनपुरे म्हणतायत। विरोधी पक्षनेते काल सांगत होते ना, आम्ही गरिबांची वसूल केलेली नाही, त्यामुळे तुम्ही तिथे पैसे भरायचे होते ना, ते ठेवलं कशाला? 67,000 कोटी थकबाकी ठेवायचीच नाही ना। तुम्हाला गरिबांची वसूल करायची होती तर तिजोरीत भरून टाकायचं ना। ते त्या कंपन्या सगळ्या अडचणीत आलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्योग अडचणीत आले आहेत। आपल्या राज्यामध्ये उद्योग येत नाहीत। उद्योग का तर वीज आपली भाग आहे म्हणून त्याचा फार मोठा परिणाम आहे। हे काही बसून चर्चा आणि चर्चेसाठी थांबलेलं होईल की निर्णय पण। आज आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलात तर कुठल्याही शेतकऱ्याचे प्रॉब्लेम असतात की आमची डीपी ओव्हरलोड आहे, आमची डीपी सारखी जळते, म्हणजे ट्रान्सफॉर्मर, आणि मग नवीन ट्रान्सफॉर्मर द्या, मग आपल्याकडे महावितरणकडे कुठली स्कीम नसते आणि मग तोच ट्रान्सफॉर्मर जळाला की तोच परत भरून आणा, तोच परत बसवा। ही शेतकऱ्यांची खूप मोठी हालाची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे। 12 ऑक्टोबरला मुंबईत झालेला ब्लॅकआउट हा सायबर हल्ला असल्याचं नितीन राऊत म्हणाले होते, त्यावरून आता नितीन राऊतांनी यू टर्न घेतलेला आहे। मी कधीही असं भाष्य केलं नाही की सायबर हल्ला झाला म्हणून। मी घातपात असा शब्द वापरला होता, बरोबर आहे। त्याची आता जे टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीची रिपोर्ट तर राज्य सरकारची आलेली आहे। सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीची रिपोर्ट
जी 13 तारखेला येणार होती ती अजून आलेली नाही. ती आता आम्ही त्याची वाट बघतो कधी ती रिपोर्ट येणार. आणि सायबरच्या बद्दल आपण जे सांगता तर पोलीस विभाग स्वतंत्रपणे त्याच्यावर काम करत आहे आणि त्यांची रिपोर्ट आल्यानंतर त्यावर मला भाष्य करता येईल. ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तपासनीस म्हणून वीज मंडळामध्ये काम सुरू करावं, मग आम्ही त्यांच्याकडे वीज बिलं घेऊन येऊ, अशी खरपूस टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर केलेली आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या किंवा माफ करण्याच्या घोषणेवरून सरकारनं यूटर्न घेतला आणि तरीही म्हणतात 100 युनिट वीज देण्यावर आजही आम्ही ठाम आहोत. मात्र अजूनही त्यासंबंधी काही हालचाली ते करत नाहीत. मंत्र्यांचा वीज कंपनीवर विश्वास आहे, मात्र ग्राहकांवर सरकारचा विश्वास आता उरलेला नाही, हे निंदनीय आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सडकून टीका केली आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर. नितीन राऊतांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा आणि वीज मंडळामध्ये तपासनीस म्हणून काम करायला सुरुवात करायला हवी. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन जाऊ आणि आमच्या बिलामध्ये काय प्रश्न आहेत किंवा काय त्याच्यात चूक आहे, कमतरता आहे, याविषयी त्यांना माहिती देऊ, अशी एक खोचक टीका दरेकरांनी राऊतांवर केलेली आहे. वीज मंडळामध्ये तपासनीस म्हणून आता नितीन राऊतांनी काम करावं, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं दरेकर म्हणतात. ऊर्जा मंत्र्यांवर जनतेचा विश्वास उरलेला नाही, असंही दरेकरांनी म्हटलंय. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा करा, आम्ही काही त्यांना घाबरत नाही, असं सुद्धा दरेकरांनी भाजपच्या वतीनं स्पष्ट करून टाकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे आंदोलन करतायत त्या लोकांनी वीज बिलं आमच्याकडे घेऊन यावी, मी तपासतो आणि मग ती कमी करतो. मला वाटतं नितीन राऊत हे मंत्री आहेत, त्यांनी पहिला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कर्मचारी म्हणून तपासनीस म्हणून इन्स्पेक्टर म्हणून MSEBच्या किंवा महावितरणच्या कार्यालयात बसावं, आम्ही वीज बिलं घेऊन येतो. म्हणजे सरकारचं काम काय, मंत्र्यांचं काम काय? मला सांगा, मंत्र्यांचं काम बिल तपासण्याचं आहे का? म्हणजे काही असंबंध असं बोलायचं आणि या महाराष्ट्रातील ग्राहकाला, जनतेला गृहीत धरायचं, अशा प्रकारचं काम या ठिकाणी हे सरकार करताना दिसतंय. खरं तर प्रश्न हा आहे की लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जी वाढीव वीज बिलं आली आहेत सर्वसामान्यांना, तर त्यातून मुक्ती मिळावी, त्यातून सवलत मिळावी. मात्र इथं चाललं वेगळंच आहे, राजकारण रंगताना आपण बघतो आहोत. आता कोरोना संदर्भातल्या बातमीकडे वळतोय. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं बघायला मिळतंय, त्यामुळे अर्थातच ही चिंतेची बाब आहे. सलग तिसऱ्या दिवशी 5,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झालेली आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 2 ते 3 हजारांच्या घरात होती. आता सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात 5,640 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत, तर 6,945 रुग्णांनी कोरोनावर मात केली. ही पण थोडीशी दिलासादायक बातमी आहे. दिवसभरात 155 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. दिवाळीची गर्दी आणि दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ही राज्यातली आकडेवारी आहे. सलग तिसरा दिवस आहे राज्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली तर सगळ्यांनाच महागात पडेल असा सूचक इशारा दिलाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. त्यांनी आरोग्यमंत्री असल्या कारणानं सगळ्यांना सावध होण्याचा सल्ला दिलेला आहे, आवाहन केलेलं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होतीये, त्यामुळे दिल्ली आणि केरळची परिस्थिती बघता मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यंत गरजेचं आहे असं ते म्हणतात. आपण बोध घेतला पाहिजे दिल्लीचा, आपण बोध घेतला पाहिजे केरळाचा, की जिथे ग्रोथ रेट हा फार वाढत चाललेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण, मी काल केजरीवालांचं स्टेटमेंट ऐकत होतो, त्याचं एकमेव कारण लोक मास्क वापरत नाहीत, लोक बाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत आणि लोक कोविडला असं गृहीत धरल्यासारखं करतायत. मला वाटतं तसं करू नये, कारण सेकंड वेव्ह ही सगळ्यांना खूप महागात पडेल आणि ती येऊ नये.
यंदाची कार्तिकी यात्रा सुद्धा निर्बंधांमध्येच साजरी करावी लागणार आहे किंवा साजरी होणार आहे, कारण कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या दिंड्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे। पंढरपूरसह शहरातही आणि परिसरातही 8 ते 10 दिवसांकरता संचारबंदी लागू करण्यात आली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या सेवा बंद राहणार आहेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आलेत। 22 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपुरात एसटी वाहतूक बंद असणार आहे। कार्तिकी यात्रेकरता 1700 अधिकारी कर्मचारी होमगार्ड्स यांचा बंदोबस्त पोलीस विभागाने पंढरपुरामध्ये लावलेला आहे। तिहेरी पद्धतीचा बंदोबस्त पंढरपुरामध्ये असणार आहे। आषाढी वारी सुद्धा होऊ शकली नव्हती। अत्यंत कडक नियम पाळत काही लोकांच्या उपस्थितीत आषाढी वारीचा धार्मिक सोहळा संपन्न झाला होता आणि कार्तिकी वारी तरी होईल अशी आशा होती, पण दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे कार्तिकी यात्रा सुद्धा निर्बंधांमध्येच साजरी होणार आहे। कोणत्याही दिंडीला राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यातनं सोलापूर पंढरपूरमध्ये येण्याकरता प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातसुद्धा इतर कोणत्याही जिल्ह्यातनं येणारे भाविक असेल किंवा दिंडी असेल त्यांनासुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आपला 22 ते 26 या यात्रा कालावधीमध्ये एसटी वाहतूक पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणार ही पूर्णतः बंद करण्याबाबतचा आपला प्रस्ताव आहे। आणि संचारबंदीच्या बाबतीमध्ये 24ला रात्री 12 वाजेपासून ते 26 तारखेला रात्री 12पर्यंत हा संपूर्ण पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये संपूर्ण संचारबंदी आपल्याला लागू करण्याचा आमचा प्रस्ताव माननीय कलेक्टर मोदी यांच्याकडे आम्ही सादर केलेला आहे। बातमी आहे शाळेसंदर्भातली। राज्य सरकारने 23 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय बंधनकारक नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या। त्यानंतर आता मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील असं कालच स्पष्ट करून टाकलं। त्याच पाठोपाठ मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शाळा सुद्धा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेले आहेत। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या शाळा जरी 31 डिसेंबरपर्यंत बंद असल्या तरी इतर जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही। त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने शाळांसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान शाळांमध्ये निर्जंतुकीकरणाची आणि स्वच्छतेची प्रक्रिया मात्र कालपासूनच सुरू झाली आहे, त्यामुळे इतर स्थानिक प्रशासन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतात का शाळा सुरू करतात हे बघावं लागेल। पूर्णपणे जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर असणार आहे आणि स्थानिक प्रशासनाने तिथली परिस्थितीनुसार नियम करण्यासंदर्भामध्ये झालेले माझं मुंबईच्या आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे। जसं मी सांगितलं की विभागीय प्रत्येक आयुक्तांशी मी बोलणार आहे आणि मी हाच प्रयत्न करते की त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा मेसेज खालपर्यंत जावा। माननीय मुख्य सचिवांच्या माध्यमातून सुद्धा हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे की मुलांची सुरक्षितता ठेवणं, स्वच्छता ठेवणं, काळजी घेणं आणि नियम आणि निकषाचं पालन करूनच स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणं हे आम्ही लोकांना सांगितलेलं आहे। अजूनसुद्धा हे काही कोविडचा धोका टळलेला नाही। जरी आज स्थिती समाधानकारक आहे, अंडर कंट्रोल आहे, पण केव्हाही ही आपल्या वाक्याच्या बाहेर जाऊ शकतो, कारण आता अहमदाबाद, दिल्ली इतर भागामध्ये सतत कोविड केसेस वाढत आहे आणि आज सर्व ट्रेन्स, प्लेन्स, सर्व मूवमेंट खुलेपणे चालू आहे। तर यामुळे दुसरा काही आपण दीपावलीनंतर जे काही लोकांची गाठीभेटी झाली असतील त्याच्यामुळे सुद्धा काही केसेस वाढू शकतात। तर या पार्श्वभूमीवर येणारे जो 3 ते 4 आठवडे आहे ते अत्यंत काळजीचे आहे। तर त्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेतला आहे की कमीत कमी येत्या 4 आठवड्यापर्यंत आपण हे शाळा उडून जे काही आपले शिक्षक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत त्यांच्या आरोग्याला काही धोका होऊ नये ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन आपण निर्णय घेतला आहे। राज्यभरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात पुनर्विचार करणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे। शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 दिवसांपूर्वी घेण्यात आला होता, मात्र आता धोका वाढलाय, त्यामुळे हा निर्णयाचा पुनर्विचार होईल असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना बच्चू कडू तरी म्हणाले। जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा तो 15 दिवस अगोदर घेतला गेला होता आणि तेव्हा असं भकीतही होतं का कोरोनाची दुसरी लाट कदाचित भारतात येणार नाही आणि म्हणून तो आपण निर्णय त्यावेळेस घेतला होता। आता थोडं चित्र थोडं बदलत जात आहे आणि दुसऱ्या लाटीकडे आपण जात आहोत। अशा अवस्थेत संभ्रम निश्चितच पालकांमध्ये येईल, पण आपण हा सगळा विचार करणार आहोत। आपण सक्ती करणार नाही की विद्यार्थी सक्तीनं वर्गात आलाच पाहिजे आणि तो नाही आला तर त्याच्यावर कारवाई करेल, अशा कुठल्याही व्यवस्था आपण सक्ती त्याच्यावर करणार
नाही. दुसरी अशी गोष्ट का जिथं सगळी व्यवस्था झाली, पूर्ण बारीक नियोजन, सूक्ष्म नियोजन, सूक्ष्म पाहणी, सगळ्या गोष्टी आपण सगळं पाहिल्यानंतरच त्या शाळेत ते आपण सुरू करणार आहोत. राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या संदर्भात सरकारचं पूर्ण नियोजन झालं नसल्याचं दिसून येत आहे. कोरोना चाचणी कंपल्सरी असल्यानं शिक्षकांची कोरोना तपासणी केंद्रांवर गर्दी झाली. जिल्ह्यात 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग एकूण 19,000 शिक्षक आहेत जे या वर्गांवर शिकवतात. या शिक्षकांची 23 तारखेपर्यंत कोरोना चाचणी होणं अशक्य आहे. पण पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी तयार नसल्याचं अनेक पालकांचं म्हणणं आहे. या शिक्षकांशी आणि पालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील काही शिक्षक आहेत आणि पालक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा की एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं की शाळा सुरू करणे जी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे ती योग्य आहे काय, आणि योग्य असेल तर शाळेची तयारी झाली आहे काय? शाळा सुरू करणे योग्य आहे, कारण शिक्षण जे आहे ते एक शिक्षक म्हणून शिकवायला उत्साहित आहेत, शिकवायला तयार आहेत. परंतु त्यापूर्वीची जी तयारी आहे ती तयारी योग्य रीतीनं होणं गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की शासनानं काय तयारी प्रशासनानं केलेली आहे याचं एक प्रकारचं जे विचारणा आहे ते विचारणा करणं गरजेचं आहे आणि पूर्ण तयारीनिशी शाळा सुरू करणे गरजेचं आहे. अजूनही काही शाळांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था झालेली नाही आहे. सर, मला सांगा एक पालक म्हणून तुमचा मुलगा 10व्या वर्गात आहे, तुम्ही त्याला शाळेत पाठवणार आहात काय? नाही, माझ्या मुलाला मी शाळेमध्ये पाठवणार नाही. शासनाचा जो निर्णय आहे तो आत्मघातकी निर्णय आहे. फक्त मुलगा शाळेत जात नाही, एरियामध्ये खेळताना मुलं डिस्टन्स ठेवू शकत नाही, शाळेत काय पाडणार? आणि मुलगा जेव्हा शाळेतून घरी येईल त्याला जर लागण झाली तर कुटुंबसुद्धा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. फक्त शासन मुलांच्या जीवाशी खेळत नाही तर त्याच्या कुटुंबाच्या जीवाशी सुद्धा खेळते आहे. म्हणून शासनाचा हा जो निर्णय आहे आत्मघातकी आहे. काही दिवस शासनाने थांबावं असं मी शासनाला विनंती करतो. निश्चितच शासनाचा जो निर्णय हा आत्मघातकी निर्णय असल्याचं पालकांचं मत आहे. एक पालक म्हणून तुमचं काय मत आहे? निश्चितच मी देखील माझ्या पाल्याला शाळेमध्ये पाठवणार नाही, कारण हा शासनाने घेतलेला निर्णय याच्यामध्ये कुठेही निश्चितता नाही आहे. आपण जर बघत असू फक्त शाळा सुरू करा इथपर्यंत त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी पालकांनाच घ्यायची आहे. ती ज्या दिवशी शाळा घ्यायला सुरुवात करेल त्या दिवशी आम्ही शाळेमध्ये पाठवू आणि संपूर्ण लसीकरण कार्यक्रम जोपर्यंत भारतामध्ये पूर्ण होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणे चुकीचेच ठरणार आहे. निश्चितच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणं चुकीचं ठरणार. मग तुम्ही पालक आहे आणि शिक्षिकासुद्धा आहे, तुमची काय अवस्था आहे, काय तुम्ही करणार नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने हा जो काही निर्णय घेतला आहे हा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन घेतलेला आहे आणि इथे सरळ सरळ दिसतं आहे की ते विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. मागच्या सगळ्या लिस्टमध्ये जेव्हा कोविड पेशंट निघाले त्यामध्ये अनेक शिक्षक पॉझिटिव्ह निघालेले आहेत आणि आता नव्याने परत आम्हाला सर्वांनाच कोविडच्या टेस्ट करायच्या आहे. याच्यामध्ये पण काही शिक्षक पॉझिटिव्ह निघणार नाही असं आपण म्हणू शकतच नाही. पण जर पॉझिटिव्ह निघाले तर तो शिक्षक 14 दिवस तर त्याला उपचारासाठी राहावं लागणार आहे. मग अशा शिक्षकाच्या जागेवर परत रिप्लेसमेंट करायची आहे. मग हा प्रश्न कोणी सोडवायचा आहे की जर एखादा शिक्षक पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या जागेवर तो महत्त्वाचा विषय कोण शिकवेल? ॲटलिस्ट ऑनलाईनमध्ये ते घरात राहून जरी ते पॉझिटिव्ह निघाले तरी ते घरातून विद्यार्थ्यांना टीचिंग देऊ शकतील. पण त्याच शिक्षकाचे विद्यार्थी जर शाळेमध्ये आले तर त्यांचं कसं होणार? त्यात मुलांना पाणी घरून आणायचं आहे, टिफिन आणायचं नाही आहे, त्यांना जेवायला मिळणार नाही आहे आणि पाऊण तासाचा एक पिरियड असे 4 पिरियड होणार आहे आणि एवढ्या वेळपर्यंत त्या मुलाला मास्क लावून क्लासमध्ये बसायचं आहे आणि त्यामुळे क्लासमध्ये त्याचा जीव गुदमरेल किंवा त्याला काही त्रास होईल. जे विद्यार्थी आज घरामध्ये विदाऊट मास्क फिरत आहे ते शाळेमध्ये मास्क लावून फिरणार आहे. निश्चितच पालकांची जी अवस्था आहे, संभ्रम अवस्था आहे. पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवायला तयार नाही आहे आणि अनेक शिक्षकांची सुद्धा अडचण आहे. कारण आज ज्या शिक्षकांनी चाचणी केली यामध्ये अनेक शिक्षक जे आहेत ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळं सरकारने काही काळ तरी किंवा लस येईपर्यंत थांबायला हवं होतं, अशीच काहीशी प्रतिक्रिया पालकांची आणि शिक्षकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. मुंबई आणि ठाण्यातील शाळा सुरू न करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्यात इतरत्र मात्र तयारी सुरू आहे. नाशिकमध्ये देखील शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून ओळख असलेल्या मराठा हायस्कूलमध्ये कशा प्रकारे नियोजन केलं जात आहे याचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. राज्यभरासह नाशिकमध्ये देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिकमधल्या सर्व शाळा 100% सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शाळांमध्ये अशा प्रकारे सर्व वर्ग स्वच्छ करण्याचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. वर्गांमध्ये सॅनिटायझर केलं जातं आहे.
प्रत्येक वर्गामध्ये अशा प्रकारे बेंचेस आणि इतर जे खेळाचे मैदान आहे, शाळेचा इतर परिसर आहे, तो अशा प्रकारे सॅनिटायझर करून स्वच्छ केला जातो आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून शाळा प्रशासनाकडून अशा प्रकारची दक्षता घेतली जाते. आपण दृश्यांमध्ये बघतोय बेंचेस सॅनिटायझर केले जात आहे. विद्यार्थी ज्या बेंचेसवर बसणार आहे त्या जागा स्वच्छ केल्या जात आहे. आपल्यासोबत शाळेचे प्राध्यापक मुख्याध्यापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कशा प्रकारचं नियोजन आपल्याकडनं झालेलं आहे शाळा सुरू करण्यासाठी? जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांना समाविष्ट करायचं आहे. जवळपास 22 जूनपासून आमचं ऑनलाईन टीचिंग चालूच होतं, पण तरीही असे काही विद्यार्थी होते की जे या ज्ञानदानापासून वंचित होते. अशा विद्यार्थ्यांना ह्या प्रवाहात आणून त्यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलण्याचं धोरण आपल्याला केलं पाहिजे. म्हणून शासनाने जे धोरण अवलंबलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आज आम्ही सर्व शाळा सॅनिटायझर करतो आहोत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व मैदानावर जे गोल आहेत ते गोल केले 6-6 फुटाच्या अंतरावर. नंतर मास्क लावलं पाहिजे. ज्या ज्या खबरदारी घ्यायला लावले ते सर्व आम्ही घेतलेले आहेत. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता बातमी नागपूर मेट्रो संदर्भातली. नागपूर मेट्रोच्या 333 कोटींच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. नागपूर मेट्रोचा विस्तार करून नरखेड, वर्धा, रामटेक आणि भंडारा ही शहरे जोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. आता या 333 कोटींच्या विस्तार प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. महामेट्रोनं या संदर्भात सादर केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर करायला नगरविकास विभागाने मान्यता दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. नरखेड, वर्धा, रामटेक आणि भंडारा ही शहरं या प्रकल्पाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. या मार्गावर ब्रॉडगेज वातानुकूलित मेट्रो ट्रेन्स धावणार आहेत. या प्रकल्पाकरता 333.60 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकाच मंचावर उपस्थित होते. कारण होतं कर्तृत्ववान मराठा स्त्रिया पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याचं. यावेळी आशिष शेलारांनी एक सूचक वक्तव्य केलं. एखाद्या मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका पवार साहेब तुम्ही घेतली तर माझ्यासारख्याचं समर्थन असेल, असं शेलार म्हणाले. जर विषय मुख्यमंत्र्याचाच असेल तर पवार साहेब कर्तृत्ववान मराठा स्त्री एखादी महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजातला मोठा वर्ग आहे. त्यात माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन 100% असू शकतं. आता बातमी आहे डोंबिवलीमधून. डोंबिवली पूर्वेकडील सरोज आर्केड इमारतीत आग लागल्याची माहिती मिळते आहे. इमारतीमधील इलेक्ट्रिक सर्किट आणि वायर्स यांनाही आग लागली अशी माहिती मिळते. आत्ताची या घडीची बातमी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय असंही कळतं आहे. डोंबिवली पूर्वेकडच्या सरोज आर्केड इमारतीला आग लागलेली आहे. वायर्सला आग लागली आणि इलेक्ट्रिक सर्किट सुद्धा जळलं होतं. मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. या बातमीसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.